हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आशा करते ठीक असाल. मी पण ठीक आहे तुमच्या आशीर्वादाने. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. आणि मी ते ग्राउंडवरती आहे आणि मी माझ्या मुलाला स्विमिंगला आणलं आहे. तर तो स्विमिंगला गेला आहे आतमध्ये. आम्हाला एंट्री आतमध्ये तर आहे, पण मी जात नाही कारण की मी राहिली तर तो त्याचं स्विमिंग करणं कमी राहते आणि मस्ती करणं जास्त राहते. त्याला एक सपोर्ट मिळते, अरे मदर मेरे पास साथ है, असं त्याला सपोर्ट मिळते. त्याच्या वाटणीचं कोचला म्हटलं तुम्ही पाच बसा त्याला, मी बाहेर राहते, तुम्ही त्या एका तासामध्ये तुम्ही त्याच्यासोबत काय करता करून घ्या म्हटलं. जसं मारायचं आहे जसं करायचं आहे स्विमिंग करून घ्या. म्हणजे हे काय केसचं पण व्यवस्थित नाही राहत, जाऊ द्या त्याचं पण करू. तर माझं चॅनलचं करते ठीक असाल. माझा कॅमेरा थोडासा टेढा झाला, आता परफेक्ट आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आमचा हा ब्लॉग आहे स्ट्राईक. तर माझ्या फोनमध्ये म्हणजे माझ्या चॅनलवर अशा गडबडी झाल्या होत्या की त्याच्यामुळे माझं चॅनल ब्लॉक झालं होतं. तर ब्लॉक झाल्यानंतर मग मी काहीच नाही केली, तशीच राहिली. गंमत करत आहे. मी खूप अपसेट झाली होती आणि अपसेट झाली तर मी म्हटलं आता माझं चॅनल बंद झालं आहे, आता याच्यासमोर काही पर्याय नाही बा. म्हटलं यूट्यूबच सोडून द्यावं. यूट्यूबवर का करता, एवढे वर्ष काम केलं, 4 वर्ष दिलं यूट्यूबवर, एवढी मेहनत केली, घंटो लाईव्ह घेत राहिली आणि त्याच्यामुळे थोड्याशा एका चुकीमुळे माझं चॅनल जर बंद होत असेल तर असं काय कामायचं. गलत्या तर होतात, सर्वांच्या हातानंच गलत्या होतात, पण माझी गलती काहीच नव्हती. तर मला त्याच्यात स्ट्राईक काय आहे ते काही समजलं नाही. आणि समजलं नाही म्हणजे पुरं चॅनलच ब्लॉक झाली होती. सर्व ऑप्शन ब्लॉक झाले होते. सर्व, ना मी व्हिडिओ अपलोड करू शकत होती, ना मी लाईव्ह घेऊ शकत होती, ना मी फोटो अपलोड करू शकत होती. तर याचा अर्थ मला हेच वाटलं की माझं चॅनल पूर्ण बरबाद झालं आहे. आता काही खरं नाही, आता या चॅनलवर कधीच काम करणार नाही. अशी करून मग मी दुसरा चॅनल ओपन केलं. बघा, मी दुसरा चॅनल ओपन केलं आणि मी म्हटलं जाऊ द्या, हे झालं तर झालं, आता दुसऱ्या चॅनलवर मी काम करते आणि जेवढे पण माझे या चॅनलवरचे सबस्क्रायबर आहेत तेवढे मी घेते बा. पण माझा कॉन्टॅक्ट कोणासोबतच कसाच कॉन्टॅक्ट नाही झाला कारण की माझं पूर्ण ब्लॉक झालं होतं. तर मी कॉन्टॅक्ट कशासोबतच करू शकत नव्हते. जे माझे सबस्क्रायबर होते, जी माझी यूट्यूब फॅमिली होती, त्यांना मी सांगते म्हटलं हां, आता जे मेन आहे, ज्यांनी मला कमेंट वगैरे करत होते तर त्यांनी मला सांगत होते, त्यांना मी सांगितलं होतं आणि त्यांनी सपोर्ट पण केलं होतं. पण काही असे नेमकेच जे सबस्क्रायबर होते जे माझे जवळचे, तर त्यांनी मला सपोर्ट केला ना, दुसरा चॅनल ओपन करण्यासाठी मला मदत केली आणि खूप धन्यवाद करते मी त्यांचं. पण काही दिवसांनी मग माझा हा पुन्हा जुना जो चॅनल आहे तो चॅनल ऑन झाला. काही मिस्टेक त्याच्यात होती नाही. ते लाईव्ह घेता मी छोट्या मुलांचं म्हणजे असे रोडनी लाईव्ह घेत होती क्लासमध्ये. तर त्याच्यामध्ये 2 मुलं आले छोटे, त्यांचं क्रिकेटमधलं जे काही होतं ते आलं होतं त्याच्यामध्ये, ते म्हणून त्यांनी स्ट्राईक घेतले होते आणि म्हणून चॅनल त्यांनी मला बंद केलं. आणि काही AIचे व्हिडिओज, AIचे फोटोज होते. व्हिडिओज तर मी AIवरून करत नाही, पण फोटोज होते. तर त्या फोटोजमुळे मला असं वाटलं की ते चॅनल ब्लॉक झालं आहे बा, म्हणून त्यांनी तिकडून हे केलं बा म्हणून. पण फेस माझाच होता, मी माझेच फोटो एडिट केले होते आणि तेच फोटो मी अपलोड केले. तर त्याच दिवशी ते घटना त्याच दिवशी झाली आणि ती घटना त्याच दिवशी झाली. तर मला एवढं कन्फ्युजन होतं की हे नेमकं झालं कशामुळे. त्याच्यामुळे मी म्हटलं आता जाऊ दे, काही खरं नाही, आता चॅनल बंद करायचं आहे, आपल्याला काम करायचं नाही. मग थोड्या वेळानं पुन्हा विचार केले, जाऊ द्या ना, एक बंद झालं तर झालं, दुसरं चालू करूया. मेहनतच करायची आहे, इथं नाही तर तिथे. म्हणून मी दुसरा चॅनल ओपन केली आणि मला खूप चांगला सपोर्ट मिळाला. आणि हां, तो कोणाचंही असं काही होत असेल तर प्लीज घाबरू नका आणि माझ्यासारखं तर होऊच नका, घाबरू नका, काही नका. 2-3 दिवस, एखादी आठवडा, 15 दिवस, 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने द्या त्या चॅनलला. तुमचं चॅनल ॲटोमॅटिकली ऑन होणार आणि टेन्शन घ्यायचं काही हे नाही. आपल्याला देतात, यूट्यूब पण एवढं मूर्ख नाही आहे की आपल्या एका गलतीमुळे आपलं एवढं मोठं मेहनत बर्बाद करणार बा म्हणून. त्यांनी पण आपल्याला 3 चान्स देतात.
एक चान्स झाला तर दुसरा भेटते, दुसरा झाला तर तिसरा भेटते, तिसरा जर झाला तर चान्सच नाही भेटत, पुरा चॅनल बर्बाद. त्याच्यामुळे केअरफुली जो पण यूट्यूबर बनत आहे, छोटे क्रिएटर आहे, मी पण त्याच्यामधलीच आहे, तर त्यांनी होते छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला नाही कळत, अनकळत आपण काही पण अपलोड करून देतो, आपलंच राहिलं तरी पण करून देतो, पण कधी कधी ते त्यांना पटत नाही आणि ते चॅनलवर स्ट्राईक म्हणून टाकून देतात. तर टेन्शन घ्यायचं गोष्ट नाही. 3 ऑप्शन असतात तुमच्याकडे, 3 ऑप्शन नाही 3 चान्स असतात. त्या 3 चान्समधून एकच चान्स एक चान्स झाला माझा, आता माझ्याकडे 2च राहिले चान्स. अगर याच्या 2 चान्समध्ये जर मी काही केली तर हा माझा चॅनल बंद होण्याच्या टगारवर आहे. आता माझ्याकडे फक्त 50% नाही 70% चान्स आहे की मी माझं चॅनल ग्रो करू शकते बा म्हणून. आणि तर असं माझ्यासोबत घडलं आहे. तर तुमच्यासोबत नाही घडो असं काही व्हावं नाही म्हणून केअरफुली आपले जे काम करून राहिले ते मेहनत करा चांगली. अदरवाईज लाईव्ह घेताना थोडं छोटे मुलं राहतात 18 वर्षाच्या इकडेचे, त्यांच्यापासून थोडे लांबच राहा. कारण की यूट्यूबवाल्याचा काही भरोसा नाही आहे, ते कधी काय करतील बा म्हणून. तर असं झालं. तसं आपल्याला वॉर्न राहतेच, तिथं देऊनच राहते की लाईव्हमध्ये छोट्या मुलांचं लाईव्ह घ्यायची नसते, पण आपण न कळत कधी कधी आपण घेऊनच घेतो, चला बाई याचं कार्टूनपणा आहे, याचं काय. आता आपले मुलं आपले कसे राहते, काही ना काही हे करतच राहते, तर आपण असं दाखवायचा प्रयत्न करतोच, असं नाही की नाही. पण लाईव्ह घेताना थोडं केअरफुली लाईव्ह घ्या. आणि एवढंच सांगायचं होतं. पण घाबरायचं नाही, काही नाही, मेहनत करायची. हा बंद झाला तर दुसरं चालू करायचं. सपोर्ट करायसाठी यूट्यूब फॅमिली खूप चांगली आहे. थँक्यू सर्वांना जो मला सपोर्ट केले. आणि चला ना, आता मी काय बोलू, एवढं बोललो, एवढं भाषण दिलं. सर्वजण कन्फ्यूज झाले होते, हे काय झालं बा म्हणून. असं झालं. मी आहे कुठे, हां मी ग्राउंडवरती आहे. माझ्या मुलाला थोडंसं वेळ आहे, तो स्विमिंग करून राहिला, तर स्विमिंग करत आहे तो. तर मी म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करावं आणि माझ्या लाईफमध्ये जे काही घडलं आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करा. कसं तुमच्यासोबत शेअर नाही केलं ना मन कधीच हलकं नाही होत. तुमच्यासोबत शेअर केलं ना तर मन खूप छान हलकं होतं ना, थोडंसं हे वाटतं. आता असं कसं ते माझं जेव्हा चॅनल स्ट्राईकवर होतं तेव्हा मी परेशान खूप झाली होती, म्हणजे खूप परेशान झाली होती, आता काय करावं. पण माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत मी बोलली, दोघा तिघांसोबत. त्यांनी मला हाच आश्वासन दिला की टेन्शन घ्या नको, दुसरा चॅनल ऑन करा, सपोर्टमध्ये आम्ही उभे आहोत तुमच्या पाठीमागे. बस एवढं बोललं ना तर थोडंसं मन हलकं झालं आणि जाऊ द्या म्हटलं. गेली असं म्हटलं 4 वर्षाची मेहनत, जाऊ द्या म्हटलं, इथे चांगली मेहनत करेल ना, हा चॅनल छान चालवणार बा म्हणून. तर हा माझा फर्स्ट चॅनल आहे आणि सेकंड चॅनल माझा दुसरा आहे, ते मी नंतर सांगेल कोणता चॅनल आहे. तर आता सध्या त्याच्यावर थोडंफार काम चालू आहे, जेव्हा चांगलं काम चालू होणार तेव्हा तुम्हालाच कळणार. तर अशी गंमत झाली माझ्यासोबत. गंमत काय असं झालं माझ्यासोबत. आणि बस, चला सर्वांना बाय बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच सपोर्ट करत राहा आणि असंच आश्वासन देत राहा, म्हणजे मी कुठे खचणार नाही. खचली तरी तुम्ही मला आणखी त्या गोष्टीसाठी तयार कराल. थँक्यू सो मच ऑल. बाय बाय. भेटूया नेक्स्ट